हद्दीत बिल्लाडी ते धुळे रोडवर एक महिंद्रा पिकअप संशयितरित्या मिळून आली होती। त्यामध्ये भारत स्टेट 6 मानांक असलेल्या डिझेल वाहनासाठी उपयुक्त असलेले DNF रसायनाचे बकेट मिळून आले आहेत। गोपनीय माहितीनुसार माल हा बनावट असल्याबाबत समजून आले होते। त्यामुळे धुळे तालुका पोलीस ठाणे येथून टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून मालाची तपासणी करण्याबाबत कळवण्यात आले होते। त्यानुसार रसायनाची टाटा कंपनीच्या तज्ञ अधिकारी कृष्णा देवी प्रसाद कनुजिया यांनी धुळे तालुका पोलीस ठाणे येथे येऊन तपासणी केली असता मिळालेले बकेट हे मूळ कंपनीच्या बकेटशी मिळत्या जुळत्या असल्या तरी त्या निकृष्ट दर्जाच्या आणि त्यावरील लेबल हे सुद्धा प्लॅस्टिक कोटिंग केलेले लेबल आहेत व रंगसंगतीमध्ये विसंगत आहे। तसेच रसायन बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी योगेश धनगर तसेच त्याचे सहकारी भूपेश धनगर, प्रवीण मालवे यांच्यावर धुळे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(3), 347(1) सह कॉपीराइट अधिनियमाचे कलम 5163 कलमा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर यामध्ये बनावट रसायन वाहतूक करणारा महिंद्रा पिकअप क्रमांक MH04GC8387 जप्त करण्यात आला असून बनावट रसायन आणि पिकअप असा एकूण 3,60,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, रवींद्र सोनवणे यांनी कारवाई केली असून या प्रकरणाचा अधिक तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत।